श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आपण जे आयुष्यामध्ये अनेक गोष्टींवरती आपल्याला निर्णय घ्यावे लागतात ते कसे घ्यायचे, कसं त्याचा म्हणजे विचार कसा करायचा. एखाद्या मोठी गोष्ट असती, काहींचं एखाद्या निर्णयानंतर आयुष्य बदलणार असतं. मग ते त्यांच्या प्रोफेशनबद्दल निर्णय असो, त्यांच्या शिक्षणाबद्दल निर्णय असो, अगर लाईफ पार्टनर निवडण्याबद्दल निर्णय असो, किंवा काहींना सर्व्हिस बिझनेस याबद्दलही निर्णय मोठमोठे घ्यावे लागतात, ज्यामध्ये मोठमोठ्या रकमा गुंतवाव्या लागतात. तर अशा वेळी योग्य ते निर्णय घेणं गरजेचं असतं. तर त्यावरती मी आज तुम्हाला एक उदाहरण सांगून, एक घटना सांगून तुम्हाला ते निर्णय कसे घ्यायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला स्वामींच्या सेवेबद्दल सांगत असते. तर आजही मी जे काही सांगणार आहे त्या महाराजांनाच अनुसरून सांगणार आहे. जर निवडायचंच असेल तर कोणाला निवडायचं आणि कसं निवडायचं, आणि कोणती गोष्ट जर निवडायची असेल तर त्याचा कसं मुळापर्यंत जायचं, या सर्वांबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. तर मी तुम्हा सर्वांना नेहमी विनंती करत असते की तुम्ही स्वामींची सेवा करा, त्यांना विसरू नका, त्यांना ध्यानात ठेवा, म्हणजे ते तुम्हाला ध्यानात ठेवतील. त्यांचं चिंतन करा, ते तुमच्या सर्व चिंता मिटवून टाकतील. मग ते कसं आणि काय ते मी आजच्या तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर एक घटना आहे, ती घटना मी तुम्हाला सांगते, म्हणजे त्यानंतर तुम्हाला समजेल की मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे, की कसे निर्णय घ्यायचे, किंवा कोणत्या वेळेला कोणती गोष्ट निवडली पाहिजे, आणि कोणती गोष्ट मिळवायची आहे आपल्याला, आणि त्यानंतर कोणत्या गोष्टीला कसा विचार केला पाहिजे, हे सर्व काही तुम्हाला समजेल. पहिल्यांदा मी ती एक घटना तुम्हाला सांगते. तर काय होतं, तर एका राज्याचा एक राजा होता. तर तो अचानक काय त्याच्या मनात येतं माहीत नाही, आणि तो काय करतो, एक दिवस अचानक त्याच्या सेवकांना बाहेर पूर्ण गावामध्ये किंवा पूर्ण त्याच्या राज्यामध्ये जाऊन एक घोषणा करायला सांगतो की महालाचा मुख्य दरवाजा उघडला, म्हणजे एक अमुक एक दिवस सांगतो की ह्या दिवशी महालाचा एक दरवाजा, मुख्य दरवाजा आहे ज्यातून येणं जाणं होतं बाहेरच्या लोकांचं, आता आतल्या लोकांचं बाहेर, तो मुख्य दरवाजा पूर्णपणे उघडा ठेवला जाणार आहे एक दिवस पूर्ण. आणि काय करायचं आहे, तर जी जनता आहे त्या जनतेला पूर्णपणे त्या महालामध्ये एंट्री भेटणार आहे. तर त्यांनी सर्वांनी यायचं, तिथं ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांनी महालामध्ये प्रवेश करायचा, आणि तिथं पूर्ण सगळे जे राजाचं जे संपत्ती असणार आहे, ज्यामध्ये महाल असणार आहे, त्याची प्रॉपर्टी असणार आहे, पैसा, मोहरा, गाई गुरे, म्हणजे सगळं काही त्यामध्ये येतं. जे काही त्या राजाचं ज्याच्यावरती हक्क आहे त्या सर्व वस्तू त्या महालामध्ये असतात. मग ते महाराजांनी काय सांगितलं त्या, की तुम्ही सर्वांनी, म्हणजे जनतेनं सर्वांनी यायचं तिथं, आणि तुम्ही ज्या वस्तूला हात लावाल ती तुमची होणार, म्हणजे ज्याने ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू त्याची होऊन जाणार. मग एक दिवस असा येतो आणि तो दिवस उजाडतो, आणि सर्व लोक काय करतात, मुख्य दरवाजातून महालामध्ये प्रवेश करतात. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकजण महाराजांचं काय काय संपत्ती आहे ते पहिल्यांदा पाहतं, आणि काय करतात, तर काही लोक कोणी पैशाला हात लावतं, कोणी मोहरांना, कोणी सोन्याला, कोणी चांदीला, कोणी गाई गुरे निवडतं, कोणी काय, तर कोणी म्हणजे सगळे संपत्तीमधलं सगळे काय निवडत असतात, की कोणी घोडा निवडला, कोणी हत्ती निवडले, कारण महाराज म्हटलं की सर्व काही असतं. कोणी जनावरं, अगदी काही लोकांनी मोहरा पण निवडल्या, म्हणजे अगदी खूप वस्तू असतात तिथं. प्रत्येकानं एक एक वस्तूला हात लावून, प्रत्येकानं त्या वस्तूला म्हणजे हात लावला ती त्याची, असं सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे प्रत्येकानं काय केलं, आपल्याला जी कोणती वस्तू पाहिजे त्याला हात लावला. मग हे सर्व प्रकार आहे ना, जे लोक येतात ते काय करतात, कोण कशाला हात लावतो, हा सर्व प्रकार काय काय चाललाय तो महाराज एका कोपऱ्यामध्ये, त्या महालामध्ये कोपऱ्यात एका बसून सर्व काही पाहत असतात. मग काय होतं, तर त्या सर्व लोकांच्या मधून, त्या प्रजेमधून एक व्यक्ती, अपंग व्यक्ती महाराजांच्या दिशेने चालत येताना महाराजांना दिसते. मग महाराजांचं त्या व्यक्तीकडे लक्ष जातं, आणि त्याला म्हणतात, अरे तू इकडे कुठे येत आहेस, जे काय आहे ते सर्व तिथंच ठेवलेलं आहे, तुम्हा सर्वांसाठी ज्या काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत, आपली सर्व जी संपत्ती आहे ती तिथेच ठेवलेली आहे, आणि तू इकडं माझ्याकडे कुठे येत आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, तुम्हीच तर सांगितलं आहे ना की तुम्हाला जे काही हवं आहे त्याला तुम्ही स्पर्श करा, ती तुमची होऊन जाईल, म्हणून मी इकडे येतोय. महाराज म्हणले, इकडे तर काहीच नाही ठेवलेलं, मी एकटाच बसलेलो आहे. मग त्या गरीब अपंग व्यक्तीच्या तोंडावरती एक स्मित हास्य येतं, आणि तो महाराजांच्या जवळ जातो आणि महाराजांना स्पर्श करतो. मग तुम्हाला आता कळालं असेल मला काय सांगायचं आहे. त्यांनी महाराजांना स्पर्श केला, आणि ती संपत्ती कुणाची होती, सगळी महाराजांची होती ना, एकट्याची, जी त्यांनी त्यांच्या राज्याची मिळवली होती, राज्यात त्या राज्यकारभार बघून जी मिळवली होती ती सगळी महाराजांची होती.
त्या अपंग व्यक्तीने त्या संपत्तीमधल्या कोणत्याही गोष्टीला न हात लावता न स्पर्श करता तो थेट महाराजांच्याकडे गेला आणि त्याने महाराजांना स्पर्श केलं. त्यामुळे काय झालं, महाराज ही मिळाले आणि महाराजांच्या ज्या ज्या वस्तूवरती अधिकार आहे त्या सर्व वस्तू त्याला मिळाल्या. म्हणजे काय झालं, त्याने कळत नकळत सर्व काही निवडलं. मग आता मला तुम्हाला यातून काय सांगायचंय की जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागेल, म्हणजे काही वेळेला असं असतं, स्वामी सेवा करू का काय करू, म्हणजे खूप गोष्टी, खूप ऑप्शन असतात आपल्याकडे. तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही बिनधास्तपणे महाराजांना निवडा. ज्या वेळेला तुम्ही बिनधास्त आणि निसंकोचपणे महाराजांची निवड कराल ना, तेव्हा महाराजही तुमची बिनधास्त आणि निसंकोचपणे प्रत्येक गोष्टीसाठी निवड करतील. अगदी चांगल्या चांगल्या गोष्टी महाराज तुम्हाला न मागताही देऊन जातील. मग तुम्हाला जर सगळं काही मिळवायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा महाराजांना निवडलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही महाराजांना निवडाल त्यानंतर तुमच्या ज्या सांसारिक, ज्या तुमच्या जीवनातील ज्या तुमच्या म्हणजे मागण्या असतात, मला गाडी पाहिजे, घर पाहिजे, ह्या ज्या मागण्या असतात ह्या सांसारिक जीवनातल्या आहेत. मग तुम्ही महाराजांना जर निवडलं तर ह्या सृष्टीवरती सगळा अधिकार महाराजांचा आहे. कारण ते ब्रह्मांड नायक आहेत ना, त्यांनी हे ब्रह्मांड बनवले. मग ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या सृष्टीवरती जेवढ्या काही वस्तू, घोडे, गाडी, बंगले, काय काय जे काय आहे, जमिनी, जायदाद, पैसा, प्रॉपर्टी, सर्व काही गोष्टींवरती महाराजांचा अधिकार आहे. मग तुम्ही महाराजांना निवडलं तर महाराज तुमच्यासाठी त्या सृष्टीतून कोणतीही गोष्ट निवडू शकतात. म्हणजे तुम्हाला समजलं का निर्णय घेताना कसा घ्यायचा, तर एक झाड असेल आणि तुम्हाला तर त्या झाडाची फळं खायची असतील, पण तुम्ही एका दिवसात सर्व फळं नाही खाऊ शकत. आणि तुम्हाला वाटत असणार आज थोडी खावी, परवा दिवशी थोडी खावी, 2 दिवसांनी नंतर खावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका वेळी ती फळं काढूनही ठेवू शकत नाही, कारण झाडासनं फळं काढली तर ती खराब होऊन जातात. मग तुम्ही काय केलं पाहिजे, मूळ पकडलं पाहिजे ना त्याचं. जिथं तुम्ही मूळ पकडाल तेव्हा ते झाड तुमचं होईल पूर्ण, कारण मुळाशिवाय झाड वाढतच नाही ना. मग जेव्हा तुम्ही झाडाचं मूळ पकडाल आणि झाडावरती अधिकार येईल तुमचा अचानक, मग त्या झाडाला दुसरं कोणी हात लावेल का हो, तुमचाच अधिकार असणार आहे ना. मग 2 दिवसांनी खावा, 4 दिवसांनी खावा, 1 आठवड्यानी खावा, 2 आठवड्यांनी खावा, ते तुमचंच असणार आहे, त्याला कोणीच अधिकार नाही हात लावायचा. मग तुम्हाला निवडताना काय निवडायचं, तर मूळ निवडायचे. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला जर निवडायची असेल आयुष्यामध्ये, तर त्याच्यावरती जर विचार करायचा असेल तर पहिल्यांदा मूळ त्याचं पकडा, त्या गोष्टीचं, की त्याचं पुढं जाऊन काय होईल परिणाम, ह्याच्यावरती विचार करा. त्यामुळे तुम्हाला काय होईल माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना तुम्हाला अचूक निर्णय कसा घ्यायचा याची दिशा सापडत जाईल. तुमच्या मागण्या कोण पूर्ण करतं, आपल्या मागण्या करतात महाराज पूर्ण. मग त्यांना तुम्ही पकडा ना. जर तुम्ही महाराजांना निवडाल ना, तर ह्या सृष्टीतली कोणती गोष्ट तुम्हाला द्यायची, कोणती नाही, तसंही तुम्ही महाराजांना पकडा कर न पकडा, तेच ठरवणार आहेत काय द्यायचं काय नाही. मग तुम्ही त्यांना खुश करा ना, त्यांचं नामस्मरण करा, त्यांना निवडा. ह्या सृष्टीतल्या सर्वात चांगल्यात चांगल्या गोष्टी असतील ना, ते तुमच्यासाठी ठेवतील, तेही तुमच्यासाठी चांगल्यात चांगल्या गोष्टी निवडतील. मग तुम्हाला काय निवडायचं आहे हो, महाराजांना निवडलं तर अगदी सोपं जाईल ना, तुम्हाला मागावंच काय लागणार नाही. मग तुम्हाला काय करायचं, तर महाराजांची सेवा करायची. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्हाला काय निवडायचं आहे, तर तुम्ही सरळ म्हणा की महाराजांना निवडायचे. कारण जेव्हा तुम्ही महाराजांना निवडाल ना, तेव्हा या पूर्ण सृष्टीला तुम्ही निवडल्यासारखं असणार आहे. या सृष्टीतलं काय चांगलं आहे ना तुमच्यासाठी, महाराज आपोआप तुम्हाला देत जाणार आहेत. तुम्ही स्वामी मार्गामध्ये या, स्वामींना चिंता, त्यांचं मनन करा, त्यांना मनामध्ये जागा द्या, त्यांना तुमच्या काळजामध्ये जागा द्या. तेही तुम्हाला आठवणीत ठेवतील, तेही त्यांच्या काळजामध्ये तुम्हाला ठेवतील. आणि या ब्रह्मांड नायकाने तुम्हाला काळजात ठेवणं म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट नाही बरं का, खूप मोठी गोष्ट आहे. न मागताही खूप गोष्टी तुम्हाला मिळून जातील, ज्याचे परिणाम पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले तुम्हाला भोगण्यासाठी भेटतील. आणि हे पुढे जाऊन तुम्हाला सर्व काही समजेल. पण निवडायचं असेल ना, तर पहिल्यांदा महाराजांना निवडा. झाडाचं मूळ पकडा, म्हणजे फळांवरती अचानक अधिकार भेटेल तुम्हाला. तसंच महाराजांना पकडा, म्हणजे या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीवरती अधिकार भेटेल. महाराज तुमच्यासाठी सर्व काही, अगदी सर्वोत्कृष्ट गोष्टी ह्या सृष्टीतल्या तुमच्यासाठी निवडतील. मग तुम्हाला काय करायचं आहे हो, तर तुम्हाला महाराजांना निवडायचं आहे. मग आता समजलं का तुम्हाला ह्या घटनेमधून, हे जे राजाची एक घटना सांगितली त्यातून तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा, महाराजांना निवडा. महाराज तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी तुमच्यासाठी निवडून बाजूला ठेवतील. फक्त तुम्ही त्यांना माना, ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाटायच्या अगोदर ते तुम्हाला लक्षात ठेवतील. मग तुम्हाला या सर्वाचा अर्थ समजलाच असेल की निर्णय कसे घ्यायचे, कोणाला निवडायचं असेल तर कोणाला निवडायचं.
मग मूळ निवडलं तर फळापर्यंत तुमचा अधिकार असणार आहे. मग त्यामध्ये खोड येतं, पानं येतात, फुलं येतात, सर्व काही येतं ना याच्यामध्ये. मग जसं की आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा जर पहिल्यांदा आपण जर शीट बुक केली असेल तर त्या शीटवरती दुसऱ्या कोणाला बसायचा अधिकार असतो का हो? नसतो ना. फक्त तुम्हालाच असतो. मग तुम्ही अगदी लेट या, अगदी उशिरा त्या गाडीमध्ये चढा, पण ती जी बुक केलेली शीट आहे ती तुमच्यासाठी राखीव ठेवलेली असते. तसंच तुम्हीही महाराजांना बुक करा. म्हणजे महाराज तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ह्या सृष्टीमधल्या गोष्टी तुमच्यासाठी निवडक गोष्टी साईटला करून ठेवतील. आणि त्या तुम्हाला जशी वेळ तुमच्या आयुष्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला जशी गरज भासेल ते देतील तुम्हाला. म्हणून निवडायचं असेल ना तर ब्रह्मांडाच्या नायकाला निवडा. म्हणजे ह्या ब्रह्मांडही तुम्हाला आपोआप ह्या ब्रह्मांडातल्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या संसारिक आहेत ना, ज्या तुमच्या उपयोगी येणाऱ्या गोष्टी असतात त्या सर्व महाराज तुम्हाला देतीलच आणि देणारच. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांचं नामस्मरण करा, त्यांची सेवा करा, त्यांच्या मठामध्ये जावा, त्यांना भेटा, त्यांचं दर्शन घ्या. आणि तुमचं जे काही तुमची मागणी असेल तुम्ही बिनधास्तपणे त्यांना मागा. ते आपल्यासाठीच तर बसलेले असतात ना. त्यांना दुसरं काम काय? महाराज काय सर्व्हिसला जातात का हो? महाराज कुठे काम करतात का? नाहीत. ते आपल्यासाठी आहेत फक्त. ह्या दुनियेमध्ये जेवढे काही लोक आहेत त्या सर्वांसाठी महाराज बसलेले आहेत. महाराजांना दुसरं काहीच काम नाही आहे. आपलं सर्व कार्यभार सांभाळायचं आहे त्यांना. आपण सर्व्हिस करतो, पैशाच्या पाठीमागे लागलेला असतो. मग त्या महाराजांना किती काम आहे मोठं. आपल्याला काय द्यायचं, काय नाही, आपल्यासाठी काय चांगलं, काय नाही, कोण त्यांची सेवा करतो, कोण नाही करत, कोण त्यांना मनापासून मानतो, कोण त्यांना मानतच नाही, कोण त्यांचं नाव मुखामध्ये घेतं, कोण त्यांना मानत नाही. ह्या सर्वांच्या गोष्टी आहेत ना, सगळ्या सृष्टीमधल्या लोकांच्या गोष्टी त्यांना तिथे ठेवायच्या असतात आणि त्यानुसार त्यांना प्रत्येक ह्या सृष्टीतली गोष्ट वाटायची असते. मग महाराज कोणासाठी आहेत? आपल्यासाठीच आहेत ना. मग ठेवा ना त्यांच्यावरती विश्वास, करा ना त्यांचं नामस्मरण. बघा आयुष्यात तुम्हाला काही कमी पडतं का? एकदा हे सांगितल्याप्रमाणे करून तर बघा. महाराजांना माना, त्यांची सेवा करा. निवडायचं असेल तर त्यांना निवडा. ते तुमच्यासाठी खूप काय निवडून ठेवतात. मग तुम्हाला ह्या सृष्टीमध्ये तर एखादा पैसा, प्रॉपर्टी हवी असेल तर तुम्ही डिरेक्टली त्यापर्यंत पोचण्यापेक्षा तुम्ही त्याचं मूळ पकडा. त्या आहेत कुणाच्या? आपल्या स्वामींच्या. मग स्वामींना खुश करा. स्वामी आपल्याला आपोआप देऊन देतील ते. कळालं का मला काय सांगायचंय तुम्हाला? जर कुठली गोष्ट तुम्हाला मिळवायचीच असेल ना, कोणत्या गोष्टीचा निर्णय घ्यायचाच असेल ना, तर पहिल्यांदा मुळाचा विचार करा. मूळ कोण आहे, काय आहे, ते काय देईल आपल्याला. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटेल आणि निर्णय घेणं अगदी सोपं जाईल. जर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील, तुम्ही पाहत असाल तर नक्की पाहत राहा. आणि काय करा, तुम्ही आवडत असतील व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा. म्हणजे मी जे रोज व्हिडिओ टाकते ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा. तुम्हाला जर काही तुमचे अनुभव असतील किंवा काही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करत राहा. आणि जर तुम्हाला आजूबाजूला कोणी असं दिसलं की याच्यासाठी हा व्हिडिओ योग्य आहे तर तो त्याला शेअर करा. अगर तुम्ही त्याला ऐकून तो सांगितलं तरी चालेल किंवा त्याला ह्या लिंकपर्यंत माझ्या पोचवा. तुमच्यामुळे कोणाची तरी नक्की मदत होऊ दे, कोणाचं तरी टेन्शन थोडं लांब होऊ दे, कोणाची तरी थोडीशी मदत झाली तर पुढं जाऊन महाराज तेही तुम्हाला परत करतील. तुम्ही एकपट मदत करा, महाराज दुप्पट मदत तुमच्यासाठी ठेवणार आहेत. मग तुम्ही महाराजांना निवडा, एवढंच मला म्हणायचं आहे. त्यांची सेवा करा, त्यांना चिंता, त्यांची सेवा करा, ते तुम्हाला सर्व काही देतील. आपण इथे एकमेकांना चिंतत बसतो, एकमेकांच्या वर अपेक्षा करून बसतो. हा मला हे देईल, तो मला ते देईल. पण तो जे देणार आहे त्याच्याकडून अपेक्षा करताना तो व्यक्ती जे देणार आहे त्याच्यावरती पण आपल्या स्वामी महाराजांचा अधिकार आहे. मग त्यांनाच निवडा ना तुम्ही. प्रत्येक गोष्ट मिळवणं तुमच्यासाठी अगदी सहज आणि सोपं जाईल. आपल्याला सवय असते प्रत्येकाला शॉर्टकट मारायची. प्रत्येक गोष्टीत आपल्याला शॉर्टकट हवा असतो. हाही शॉर्टकटच आहे. जर ह्या दुनियेतल्या 10 गोष्टी मिळवायच्या असतील तर ह्या 10 गोष्टींवर अधिकार ज्याचा आहे त्यालाच तुम्ही खुश करा, त्यालाच चिंता. त्या 10 गोष्टी आपोआप तुम्हाला न मागताही मिळून जातील. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही सर्वजण महाराजांची सेवा करत राहा. त्यांना मनामध्ये द्या जागा आणि त्यांना भेटायला तुम्ही त्यांच्या मठामध्ये जात जा. बस बाकी महाराजांना काहीच नको असतं. तर श्री स्वामी समर्थ.